सगळीकडे शोधून दमले मी. इथे आहेस तू? सॉरी, अभिजित आणि असावरी हा केक कट नाही करणार. त्या दोघांसाठी ना मी जबरदस्त केक ऑर्डर करणार आहे. जेव्हा सगळे तो केक बघतील तेव्हा सुनामी येईल, सुनामी. हाँ हॅलो, स्ट्रॉबेरी केक शॉप का? हाँ, मला एक केक हवा होता, हार्ट शेपचा केक. हा म्हणजे 2 हार्ट एकमेकात अडकलेले असतात ना, तशा डिझाईनचा केक हवाय मला. म्हणजे बघितल्यावर वाटलं पाहिजे की ज्यांनी मागवलाय ना त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. हा, कोणी मागवलाय? अभिजित राजे. हो, त्यांनीच मागवलाय. मी कोण बोलतेय? मी त्यांची सेक्रेटरी मॅडी. हा, मेसेज. हा, मोठ्या अक्षरात लिहा, अभिजित लव्स असावरी. हा, लवकर पाठवा, मी ऍड्रेस मेसेज करते. हो हो, थँक्यू. आपल्या पाठोपाठ निघाले होते, अजून कसे नाही आले? तरी मी सांगत होतो हे वाढदिवस बेड दिवस साजरा करायचं वय आहे का? कुठे आहे असावरी? सोम्या, कोंबडीच्या. अहो फोनच लावतोय, लागत नाही आजोबा. शुभ्रा कुठं आहे? आजोबा मी इथेच आहे. शुभ्रा, असावरी कुठं आहे? कुठं आहे ती? बाडी, ए बाडी. आले आले ग्रँडपा. इथे काय करतेस? काय नाही काय नाही. लपून छपून केक खातेस ना? नाही नाही काय नाही. काही नाही बघा, तुमचं काही काम आहे का माझ्याकडे? अगं कुठे राहिला तो चप्पल चोर? फोन लाव त्याला. हो, लावते लावते ग्रँडपा. अभिजित लव्स असावरी. केक बघून बॉम्बच फुटणार आहे म्हाताऱ्यावर. असावरी तर आज गेलीच समजा. ग्रँडपा फोन लागत नाहीये सरांचा. अगं पुन्हा एकदा लावून बघ ना. हो, लावते लावते. आजोबा, आईंचा फोन लागत नाहीये. काय सांगतेस काय? फोन ऑफ करून ठेवलाय का तिने? बेअक्कल सारखं बोलू नको. फोन कशाला ऑफ करून ठेवेल? अहो नाही, म्हणजे फोनची बॅटरी लो असेल ना म्हणून बंद असेल असं म्हणायचं होतं मला. लागला लागला लागला, सरांचा फोन लागला. हा बोल मॅडी. हॅलो हॅलो सर, अहो कुठे आहात तुम्ही? सर किती वेळ लावता इकडे यायला? सगळेजण आलेत सर इकडे. सर तुमचाच बर्थडे आणि तुम्हीच लेट येताय सर. कधी येत आहे ते विचार. हॅलो हॅलो सर, सर ग्रँडपा खूप चिडलेत. मी कधी येणार हो तिकडे? हा, 1-5 मिनिटात पोहोचतोय मी. हा, तोपर्यंत एंटरटेन कर सगळ्यांना. एंटरटेन? सर मी काय करू सर? हा, 1 मिनिट थांब थांब.
अगं काही कर, गाणी म्हणा, अंताक्षरी खेळा किंवा डान्स करा, काय जमतंय ते करा. ओके सर. सर मी काही करू शकते. ओके ओके सर, लवकर या तुम्ही. बाय बाय बाय. हा चल ठेव. ओके बाय. आजोबा ती इतकी ओरड आहे तुम्हाला सांगते. एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज हा केक क्लिअर करा. हा हे घ्या, घेऊन जा. चल तुझा तोंड धुवून येऊया आपण. चल ये ये. सतत आपण तोंडावर पडू अशा गोष्टी तू मुळात करतेस कशाला ग प्रज्ञा? मला तर आधीच माहिती होतं काही सुधारली वगैरे नाहीयेस तू, फक्त घरात प्रवेश मिळावा यासाठी चालू आहे सगळं. तू केक पाहिला होतास ना शुभ्रा, म्हणून मुद्दाम माझ्या पायात पाय घालून तू मला पाडलंस. तो केक कोणी बघू नये म्हणून. माहितीये मला. प्रज्ञा तू अजून एक शब्द जरी बोललीस ना तर आईंचा वाढदिवस आहे म्हणून गप्पा बसले, नाहीतर मग तू आहेस आणि मी आहे. शुभ्रा, अगं सरांनी बनवलेला केक सगळं खराब झाला, आता काय करायचं? नाही मॅडी, सरांनी मागवलेला केक खराब नाही झालाय. खराब झालेला केक प्रज्ञाने मागवला होता. प्रज्ञा, केक कुठे ठेवलाय? आत टेबलाखाली ठेवलाय. काय ग, कशाला बदललास केक? सरांनी बनवला होता ना तो. उगाच आपलं पुढे पुढे करायचं. आणि मीला कोणी बोलवलं? गेस्ट लिस्ट मध्ये तर हिचं नाव नव्हतं ना. मॅडी, लेट इट बी. तसंही तिला खूप बोलले मी ऑलरेडी. ही प्रज्ञा ना काही पण करते. ये केक आला. चला चला केक कट करूयात. वाव, चला सर. नको मॅडी, वाढदिवस झाला, चला जेवायला घेऊया. सर असं काय करता तुम्ही? दरवर्षी तुमचा बर्थडे आम्हाला सेलिब्रेट करू देत नाही. यावर्षी कसे काय तयार झालात काय माहिती. सर प्लीज नाही नका म्हणू ना. प्लीज केक कट करा ना सर, प्लीज. नको मॅडी, झाला वाढदिवस. अभिजित, असं नको करूस रे. प्लीज काप तो केक. सर आता सगळे एवढं सांगतायत तर मग कापा ना केक. अहो असं काय करताय? सगळेजण एवढा आग्रह करतायत, कापा ना केक. शुभ्रा प्लीज कॅन्डल लाव मला. ग्रँडपा, सर सर चला केक कट करूया. कापा ना केक. येस सर प्लीज. हा हा, आधी विश मागा. पुढच्या वाढदिवसाला आसावरीचा हात हातात घ्यायला शुभ्राची मदत नको लागू दे. ती हक्काने माझी बायको म्हणून माझ्या बाजूला उभी असू दे. आई, तुमचाही वाढदिवस आहे. तुम्ही डोळे बंद करा आणि विश मागा. आज जे काही त्यांनी मागितलंय ते पूर्ण होऊ दे.
birthday to you. Happy birthday dear sir. Sorry ma'am. Happy birthday to you. पप्पा खरं आहे तुमचं, पण यावेळी मला तुमचं छान वेलकम करायचंय. पण त्याआधी घर आवरायला हवं ना. आसावरी ताई, तुला तर माहितीये मम्मींना घरात पसारा अजिबात आवडत नाही. तुम्ही नीट आवरून या, मी तुमच्या स्वागताची तयारी करते. हा येते. दत्ता, आम्ही माझ्यापेक्षा तुझ्या सुनेचा शब्द तुला महत्वाचा वाटतो. मला एक अक्षरही बोलायचं नाही तुझ्याशी. एवढी आसावरीचं बिंग फोडायला म्हणून खाली गेले, एवढा गेटअप चेंज केला, म्हटलं त्यांची काहीतरी माहिती मिळेल. पण त्या नालायक सोहमने माझ्यावरच डाव उलटवला. आणि ते म्हातारी पण एका बायावर यायला तयार झाले. ऐक मेले, मी एवढा अपमान केला त्यांचा, तरी पण निर्लज्जासारखे परत येत आहेत. माझं नाव आहे प्रज्ञा, आहे प्रज्ञा. असं 56 म्हाताऱ्यांना पुरून उरेन मी. बघतेच कसे परत येत आहेत ते. दत्ता, असं नको करूस रे. अरे नको चिडूस माझ्यावर. आसावरी, तू तरी सांग नाही आला. माझ्याशी एक शब्द बोलू नकोस. तुला पुळका आला तुझ्या सुनेचा. पण जा. पुळका नाही रे. आणि तसा मी कुठे लांब जातोय, वरच्या माळ्यावर तर आहे. आपण रोज भेटत जाऊ. कारखानेस तुला समजत कसं नाही? तुझी सून पुन्हा तुझं जगणं हराम करेल. अरे कुत्र्याचं शेपूट 12 महिने नाही ठेवलं तरी शेवटी वाकडच. नाही रे, पाहिलंच ना दत्ता, किती हौशेनं वर घर आवरायला गेली ते. आम्ही नव्हतो ना तेव्हा तिला आमची किंमत कळली असणार. आणि खरं सांगू का, आता आम्हाला आमच्या घराची ओढ लागली. प्रत्येकाला घर असतं, मग तो राजवाडा असेल, बंगला असेल किंवा झोपडी, गळकं असेल, तुटकं असेल, फुटकं असेल, रंग गेलेलं असेल, पण शेवटी आपलंच घर ना ते. मला हे माझं घरच वाटत होतं, पण शेवटी ते माझं घर नाहीये ना. बरं, आता तू तुझं माझं करायला लागलास का? नाही रे. आजोबा, तुला पुळका आलाय, मला काही ऐकायचं नाही. त्याला जायचं तर जाऊ दे. आजोबा, अहो काका बरोबर बोलताय. नाही म्हणजे हे घर त्यांना त्यांच्या घरासारखंच वाटतं, पण शेवटी ते त्यांचं घर नाही आहे ना. मला सांगा, आज जसे तुम्ही तुमच्या मित्राला घरी बोलवू शकता, तसे ते त्यांच्या मित्रांना बोलवू शकतात का हो आपल्या घरी? किंवा आज सोहम त्यांच्याशी जे काही वागला, बोलला, हे तुम्हाला स्वतःला पटलंय का आजोबा? अगं त्याचं काही नाही ग. त्याचं कसं काही नाही काका? आज सोहम हेच सगळं आजोबांशी वागला असतं तर आजोबांनी हाकलून दिलं असतं त्याला घरातनं, कारण हे त्यांचं घर आहे. आजोबा साधा चहा मागत नाही तो ते आपल्या घरी, हवा असला तरी. काकू, त्यांनी साधे केस विंचरले ना तरी सुद्धा ते लगेच 4 वेळा केर काढतात की नको, माझ्यामुळे घरभर केस नको व्हायला. त्यांना कधी तुम्ही टीपॉयवर छान पाय लांब करून निवांत टीव्ही बघत बसलेलं पाहिलंयत का? ते नाही करू शकत या घरात. अहो, त्या दोघांना भूक लागली तरी सुद्धा निमूट बसून राहतात, काहीही बोलत नाहीत. आणि सोहम जर हॉलमध्ये आला तर त्याला त्रास होऊ नये म्हणून आतल्या खोलीत जाऊन बसतात. हे सगळं आजोबा तुम्ही सुद्धा बघितलंय, तुम्हालाही जाणवलंय ना हे सगळं. त्यांना खरंच जाऊ द्या ना. अगं पण ती प्रज्ञा,
तिचा काय एवढा विचार करताय? तुम्ही आहात की मी आहे, आपण दोघं मिळून बघून घेऊ की तिला. ठीक आहे, जा बाबा तू तुझ्या हक्काच्या घरात. पण आता तू पुन्हा मॉर्निंग वॉक मिस केलास किंवा मला भेटायला वेळ नाही असं सांगितलं असतं, याद राख. अरे नाही करणार. आता प्रज्ञा सुद्धा सुधारले आणि हिला सुनीलची सुद्धा बोलता येईल. आता सगळे प्रॉब्लेम संपले बघ. खूप बरं वाटते आता. बरं काका, तुम्ही अभिजित राजांना कळवलेत का आज तुम्ही येऊ शकणार नाही आहात? नाही ग. इट्स ओके. आई त्यांना फोन करून सांगतील. आई तुम्ही कराल ना फोन? हो सांगते ना. अगं शुभ्रा, मुलं चुकतात ग, पण मोठ्याने समजून घ्यायला नको का? अहो काकू, पण तुमचं हे मूल जरा जास्तच चुकलंय. त्यामुळे प्रज्ञा बेबीला शिक्षा तर व्हायलाच हवी. मम्मी, मी तुमची माफी मागितली ना. पप्पा, तुम्ही तरी काहीतरी बोला ना. ए, आवाज बंद कर ग तुझा. शुभ्रा, जाऊ दे. खूप उशीर झालाय. आमच्यामुळे उगाच शेजाऱ्यांना त्रास नको. शुभ्रा, जाऊ दे ना, राहू दे तिला इथे. बेबी प्रज्ञा, तुझे प्रेमळ सासू सासरे तुला इथे राहण्याची परमिशन देत आहेत म्हणून तू या घरात राहणार आहेस. पण याचा अर्थ तुझे गुन्हे माफ आहेत असा होत नाही. घे. थँक्यू अभि. मला तुला खूप काही सांगायचंय. बघ नाही लोक. हे लोक म्हणजे? अच्छा अच्छा, तुझे सासू सासरे म्हणजे या घराचे मालक मालकीणबाई म्हणायचंय तुला. त्यांच्याच वतीने मला तुझ्याशी काही बोलायचंय. तुला पटणार असेल तर ठीक आहे, नाहीतर तू जाऊ शकतेस. बरोबर ना अभिजित सर? अगदी बरोबर. प्रत्येक घराचे काही नियम असतात. काका काकूंच्या सांगण्यावरून त्यांना विचारून आम्ही या घरासाठी काही नियम ठरवले. ते पाळायचे असतील तरच तू या घरात राहू शकतेस. नियम क्रमांक 1, काका काकूंना आवडेल पचेल असंच जेवण तुला त्यांच्यासाठी बनवावं लागेल. तसं करायचं नसेल तर हरकत नाही. तू तुझ्या पैशाने स्वयंपाकासाठी एक बाई ठेवू शकतेस, पण त्यांना कामाला लावायचं नाही. नियम क्रमांक 2, काका काकूंना तुझी कामं सांगायची नाही. आणि जर त्यांना करायला लावलंसच तर गाठ माझ्याशी आहे. अगदी बरोबर. नियम क्रमांक 3, काका काकूंची औषधं वेळेच्या वेळेवर आणावी लागतील. आणि नियम क्रमांक 4, काका तुम्हीच सांगा. खोटं सांगून आमच्या सुनीलचे कान भरायचे नाही. अगदी साधे नियम आहेत, पण गरजेचे आहेत. तुला मान्य आहेत ना? बोल ग. हो आहेत. मग तू इथे राहू शकतेस. काय ग प्रभा, तुला आणखी काही विचारायचंय? नाही हो, तिने एवढं ऐकलं तरी पुरे. करेन मी. प्रज्ञा, तू काही विसरतेस का? तुला माफी मागायची आहे का तुझ्या सासू सासऱ्यांची? हो हो. मम्मी पप्पा, सॉरी, मी चुकले. पुन्हा अशी चूक नाही होणार. आणि या घरात मला राहू देता त्याबद्दल थँक्यू. मी बरोबर होते ना सर? कभी कभी उंगली टेढ़ी करनी पड़ती है. अगदी बरोबर बोललीस आणि योग्यच केलं आपण.
काका काकूंसारख्या सरळ माणसांना त्रास देत होती ती, आता सुतासारखी सरळ होईल. ती प्रज्ञा आहे, ती कधीच सरळ होऊ शकत नाही. शेपूट वाकडं ते वाकडच राहणार. पण काही त्रास दिला ना तरी मी आहे खालच्याच मसल्यावर. काका काकू कधीही हाक मारा मला. त्याची गरज पडेल असं वाटत नाही ग शुभ्रा. आम्ही दोघं घेऊ सांभाळून. काय हो? हो, तुम्ही दोघांनी खूप केलंय आमच्यासाठी. त्याबद्दल थँक्यू म्हणून मला तुम्हाला पर्क करायचं नाही. तरी सुद्धा मनापासून आभार. काय काका, उद्या कामावर यायचंय ना? हो. आणि काकूंची काळजी अजिबात करू नका. तुमच्या प्रज्ञाकडे मी बघून घे. येऊ आता. चला आई निघूया. हो जाऊया. काकू येतो. अच्छा. काकू काळजी घ्या. हं काका येतो. चला येतो. तू अशी अचानक? हो अहो तुमच्यासाठी ना जरा हे आणलं होतं, ते द्यायचं होतं. हे घ्या. हे तुझं पेपरचं पॅकिंग बाकी मला भयंकर आवडतं. हा, युनिक. वाव, स्वेटर. हो तुम्ही म्हणत होतात ना गेले 2-3 दिवस थंडी वाजते. म्हटलं उगीच आजारी नको पडायला ना, म्हणून आणला. स्वतः विणलास? वा. हो. ए फॉर आसावरी. अहो नाही, हा तुमचा आहे. हा, हे माझाच आहे. थँक्यू सो मच. घालाल ना तुम्ही? म्हणजे असा हाताने विणलेला जुन्या पद्धतीचा. लोक हसतील तुमच्याकडे बघून, असं नाही ना वाटणार तुम्हाला? अगं हल्लीच्या जगात असा कोणीतरी विणून दिलेला स्वेटर घालायला मिळणं म्हणजे नशीब लागतं, नशीब. हल्ली कोणाकडे एकमेकांशी बोलायला 5 मिनिटं नसतात, त्यात कोणीतरी तासनतास बसून आपल्यासाठी स्वेटर विणतंय. कोण करतं हल्ली असं? निदान माझ्यासाठी तरी कोणी आजपर्यंत असं केलेलं नाही. थँक्स. थँक्यू सो मच. आयडिया. एक मिनिट, मी आलेच. सर, हॅलो मॅम. सर, ते आपले क्लायंट आहेत ना, ते म्हणाले की काय झालं सर? तुमचे हात कुठे गेले? काय झालं मॅम सरांच्या हाताला? सर काय झालं तुमच्या हाताला सर? ते म्हणतात ना, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, तसं कोणीतरी माझा हात घेऊन घे. हात घेऊन गेला. काय करायचं सर आपण? सर तुम्ही आता स्वयंपाक कसा करणार? किचन मध्ये काम कसं करणार सर? आपलं किचन बंद होणार सर आता. सर मी काय करू सर आता? मी काय करू सर? सर विश्वास हात चालतील का सर तुम्हाला? त्याचे हात चालतील ना सर? नको मॅडी, मग ऑर्डर कोण घेणार? नाही सर, मग मी काय करू आता? मी सर सर मी माझे हात तुम्हाला द्यायला तयार आहे सर. मी आजी फिरेन सर सगळीकडे. फिरतेस कुठे? ते एकाच जागी उभी आहेस. सर मी फिरेन आजी सर तुमच्यासाठी सगळीकडे. तू खाशील कसं? तुला तर सारखं खावं लागतं. कुठल्या हाताने खाशील तू? उपाशी राहशील. त्यापेक्षा मीच काहीतरी करतो. काय? हे बघ माझ्या. काय सर तुम्ही? हात बाहेर आले पण मी अडकलोय ना आता. मला बाहेर काढा. हो सर. अरे तसं नाही. तसं कसं होईल? मी हा. अरे वा, छान पकडापकडीचा खेळ चाललाय अभि असावरीचा. थांबा. काय बाईये, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी.
अरे अरे असं नाही अरे मला वा, छान मस्ती चालली असावरी ताई. अगं बाई प्रज्ञा, तू हो अगं, पप्पांना डबा द्यायला आले होते. ते नाही खेळत आहेत का पकडा पकडी? पकडा पकडी नाही खेळत होत, सरांचा स्वेटर अडकला ना तो काढतोय. छान आहे स्वेटर. एक मिनिट, हा स्वेटर तर मी तुझ्या घरी बघितला होता. तू सोहमसाठी विणला होतास ना? नाही का? पप्पा, पप्पा, तुमच्यासाठी जेवणाचा डबा आणलाय मी. माझ्यासाठी जेवणाचा डबा? अहो असं काय बोलताय पप्पा? मी कधीच काही करत नसल्यासारखं. आधी करत नव्हते, पण आता सुरुवात केलीये मी. सासू सासऱ्यांची सेवा करायला हवी ना, नाहीतर असावरी ताई परत पसरवेल की मी सासऱ्यांचा छळ करते म्हणून. सर टेडी, थँक्यू सर. एक आसावरी गार्गे पार्सल. सर, आसावरी मॅमनी तुम्हाला जो स्वेटर दिला ना तो वॉटरप्रूफ आहे का? म्हणजे काय? नाही सर, आजच्या कार्यक्रमापर्यंत तुम्ही तसाच अंगावर ठेवला होता, म्हणून मला असं वाटलं. म्हणजे आज सकाळी आंघोळ करताना तुम्ही तो काढलात की नाही का त्याच्यावरती आंघोळ केली. हवा ना तू टेडी तुला? सर, सर मला माहितीये त्या कार्यक्रमात तुम्ही असं म्हणालात ना की तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल लेडीसाठी नेहमी काहीतरी स्पेशल करा. पण सर, तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल लेडीसाठी तुम्ही काय स्पेशल करणार आहात? आसावरी, तू माझ्या आयुष्यात येऊन तसं फार काही काळ झालेला नाहीये, पण या एवढ्याशा काळात तू माझं आयुष्य, माझं अस्तित्व, माझं जगणं, माझं सर्वस्व व्यापून टाकलंस. तुझा हात हातात घेऊन नव्यानं जग बघायचंय. उरलेल्या आयुष्यात प्रत्येक क्षण तुझ्या सोबतीनं, तुझ्या साथीनं, तुझ्या संगतीनं जगायचं आहे. तुझ्या आनंदात हसायचंय मला, तुझ्या दुःखात छे. पण मी तुझ्या सोबत असताना तुझ्यापर्यंत दुःख पोचूच देणार नाही मी. मग कशी होशील तू दुःखी? तुला नेहमी आनंदात ठेवायचंय मला. आसावरी, हसलीस की खूप गोड दिसतेस तू, आणि म्हणूनच मी तुझ्या सोबत असताना सतत तुला तसं गोड हसत ठेवायचंय मला. मला आश्चर्य वाटतंय, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडतंय हे सगळं. आसावरी, खरंच खूप मनापासून बोलतोय मी सगळं. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मुद्दतों से आरज़ू थी जिंदगी में कोई आए, सोनी सोनी जिंदगी में कोई शम्मा झिलमिलाए. वो जो आए तो रोशन जमाना हो गया एक हसी शा. सर बोला. शुभ्रा, नाही, आसावरी आत्ता कामाच्या गडबडीत असेल माहिती आहे मला, पण काम तसं महत्वाचं होतं म्हणून मी तुला फोन केलाय.
म्हणजे आसावरीला जर विचारलं तर ती नाही म्हणेल मला माहिती आहे, पण आज रात्री डिनरला आसावरीला अभिज किचनला यायला सांगायचं होतं. हां, मी तुमच्याच फोनची वाट बघत होते सर. का? आय मीन ऑल ओके ना? या ऑल ओके, पण म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या स्पेशल व्यक्तीसाठी तुम्ही सुद्धा काहीतरी स्पेशल करणार याचा अंदाज होता मला. येस, तुझा अंदाज खरा ठरलाय. मग प्लीज करशील का एवढं अरेंज? येस, चिंता नको. आई अभिज किचन मध्ये कसे येतील याची काळजी मी घेते. थँक्स शुभ्रा. ओके, बाय बाय भासा. बाय बाय. मॅडी, मॅडी, आज संध्याकाळी अभिज किचन बंद राहील. वेलकम वेलकम वेलकम. हो काय आहे? आज अभिज किचन मध्ये माझ्या स्पेशल गेस्ट आहात तुम्ही. काय लाजवताय का मला? एवढं सगळं स्वागत कशासाठी? कळेल. प्लीज कम. या. प्लीज. अहो अगो बाई, अहो केवढं मोठं ताट आहे हे, आणि किती पदार्थ. आपल्या देशात, आपल्या संस्कृतीत, आपल्या भावना व्यक्त करायला बरेचदा हे खाद्यपदार्थ मदत करतात. आपल्या मनाचा आरसा ठरतात. पदार्थ करणारा आणि जेवणारा या दोघांमधलं नातं त्यात डोकावतं. अहो म्हणजे हे सगळं तुम्ही केलंय तुमच्या हाताने? तुझ्यासाठी.